सतत सत्य आणि सातत्य पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. फक्त सत्यमेव जयते न्यूज महाराष्ट्र. अमित आणि अमितच्या संपूर्ण परिवाराला तुमच्या आमच्या सर्वांच्याच सदिच्छा, शुभेच्छा, शुभचिंतन, शुभाशीर्वाद हे नक्कीच असणार आहे. आणि त्याच व्यक्त करण्यासाठी आपण आवर्जून सर्वजण आजच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहात. आणि आजच्या या कार्यक्रमाचं विशेष महत्त्व म्हणजे तुम्हा आम्हा सर्वांचंच लाडकं व्यक्तिमत्व जे मी वाचायला सुरुवात केली होती त्यातील पहिल्याच पानावर डॉक्टर अच्युत गोडबोले यांनी आमचे मित्र अमित महिपाल असा उल्लेख केलेला होता. तर साताऱ्यातील सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ असतील डॉक्टर उदयराज फडतरे सारखे, साताऱ्यातील निष्णात वैद्यकीय व्यावसायिक असतील डॉक्टर सुनील पटवर्धन असतील, अशी डॉक्टर मंडळी देखील अमितच्या प्रेमात का पडतात. खरं तर हे अमितचं स्वभावाचं एक विनंती आहे. सुप्रियाताई, आपल्यालाही विनंती, आपल्या दोघांच्या शुभ असते जोरदार टाळ्या वाजूयात. महाराज साहेबांना ही आठवण आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं कायमस्वरूपी राहावी यासाठीच्या या भेटवस्तूचं प्रयोजन आणि नियोजन केलेलं आहे. आणि आज अमित आणि राहुल आणि त्यांचे सर्व कुटुंबीय आज या नवीन वास्तूचं त्यांनी वास्तुशांत आणि अमितचा पण वाढदिवस असा दुहेरी कार्यक्रम आज घेतलाय. सर्वच अमितचे, राहुलचे कुटुंबीय आहेत, आई, सगळे त्यांच्या दोघांच्या पण सुविद्य पत्नी, मुलं आणि सर्व अमितवर प्रेम करणारे सर्व साताऱ्यातील त्याचा मित्रपरिवार, सातारा, कराड सगळीकडनं, अमोल मोहिते आहेत, भाऊ जाधव, अविनाश, आपले उदय फडतरे, त्याचबरोबर सगळेच विक्रम, जयादादा, फिरोज भाई, सगळेच आता वर आणि समोर प्रवीण वगैरे सगळे तेवढेच, तुम्ही सुद्धा सगळेच अमितचे जवळचे सर्व मित्र परिवार, सगळे पत्रकार, RD वगैरे सगळे अमितला वाढदिवसाच्या आपल्या सर्वांच्या वतीनं मी मनापासून शुभेच्छा देतो. आज त्याची नवीन वास्तू, जुनं घर उतरून नवीन वास्तू अतिशय सुंदर अशी तिनं आणि राहुलांनी सगळ्यांनीच मिळून बांधली. नाव पण अतिशय चांगलं दिलंय. सुनील मोरे पाटलांनी सांगितलं तथास्तु, त्याचा अर्थ पण काय की त्यांनी सांगितलं की वास्तुपुरुष जो असतो तो नेहमी जे काही घरामध्ये आपण बोलतो, जे काही करतो, त्याला तथास्तु असा आशीर्वाद वास्तुपुरुषाचा असतो. आणि म्हणून आज याचं नावच तथास्तु दोघांनी ठेवलंय. मगाशी सुनील सारखा फक्त अमित दादा मी म्हटलं राहुल पण नाही त्याचं म्हणतो, कारण माझा गमतीचा भाग म्हणजे आता सगळ्यांनी सिरियसली घ्यायचं नाही. म्हटलं माणसातला माणूस राहुल आहे आणि माणसातनं माणसं उठवायची कशी याचा माणूस अमित आहे. कोणाला तो म्हणला खरंच आहे ते गंमत म्हणजे कुणी परत आहे गमतीचं सगळं. सुनील म्हणला आई हात धरून शाळेला आणायची, पण आई शाळेच्या इथं थांबली, अमित कधी गायब झाला हे आईना पण माहित नाही. त्यामुळे त्याला ती दुनियादारी जी काही सगळी काही शिकवण मिळाली ती बरोबर त्यानं घेतलेली आहे. भाई नंतर जायचं, आधी भाईंचा पत्ता कापला होता त्यांनी, आधी भाईंचा पत्ता कापून झालाय का, पण आता चांगली मैत्री झाली असंच व्हावा आमच्या गुणाच्या. आणि काय दोघांचं पण काय झालं तर उदय फडतरे आहेत, कुणाचं काही BP वाढलं दोघांमध्ये तर उदय फडतरे दोघांचं पण खाली आणतात, म्हणून उदय फडतरेंना दोघं पण सांभाळतात. तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या. ती पूर्वीची गोष्ट होती ना, ते काय राजाचा किंवा राक्षसाचा जीव पोपटामध्ये असायचा, या दोन्ही राक्षसांचा जीव या पोपटामध्ये असं आहे. हे असा विषय. पण आज एक आहे की आपला मित्र मोठा होतोय. आज व्यवसायात मी पण अनेक वर्ष पहिलं त्याला अनेक अडचणी आणि ते तक्रारी अनेक गोष्टी करून आज व्यवसायात तो स्थिरस्थावर झालाय. ही एक नक्कीच आपल्या सर्वांच्या वतीनं आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. आज व्यवसाय चांगल्या पद्धतीनं त्यांना हाताळलाय. सरकारी कामं, पाणी पुरवठ्याची ती पण ही करणं काही सोपं काम नाही. आपल्याला जरी वाटत असलं कामं मोठी निघतात वगैरे, पण ज्यावेळेला काम एखादा माणूस करायला जातो
त्यावेळेला ते काम करणं हे काय सोपं नसतं. आज अनेक हे स्तरावरनं मंजुऱ्या घेणं, ॲक्च्युअलमध्ये काम करणं, जिथं काम करतोय तिथल्या लोकांची मनं, त्यांचं सगळं जे आहे ते सांभाळणं आणि त्याच्यातनं काम करणं ही काय साधी सोपी गोष्ट नाही. पण आज त्यात अमितनं चांगलं आपलं बसतान जीवन प्राधिकरणाच्या किंवा पाणी पुरवठा विभाग जो आहे आपला त्याच्यामध्ये बसवलेला आहे. भिवरे अतिशय त्याचे जुने सहकारी बरोबर ना, ते कायम त्याच्याबरोबर राहिले आहेत की भिवरे कायम त्याच्याबरोबर राहिलेत आणि नक्कीच आज आपला हे सगळ्यांनाच अभिमान आहे किंवा माझं नेहमीच हे असते की बरोबरचे जे मित्र आहेत ते ज्या क्षेत्रात आहेत तिथं ते मोठे झाले पाहिजे. मित्र बरोबरचे मोठे झाले तर आपोआप मी मोठा होणार आहे हे मला माहिती आहे. त्यामुळे मित्र मोठे झाले पाहिजे, त्यांनी ते स्थिर सावड झाले पाहिजे, चांगलं त्यांचं घरचं आहे. कारण घरचं एकदा चांगलं सुरू राहिलं की मग तुम्ही बाहेर जाऊन काय करता आणि मग राजकारण करताय का काय करताय हे कुणी घरातलं विचारत नाही. कारण त्यांना माहीत असते की आपलं घरातलं जे आहे ते सगळं म्हणजे स्थिर स्थावर आहे आणि सगळं आपलं नीटनेटकं चालतंय, मुलांचं नीटनेटकं चालतंय. त्यामुळे नक्कीच नुसतंच राजकारणासाठी बरोबर लोक घ्यायची, वागवायची आणि त्यांना त्या परिस्थितीत ठेवायचं असं न होता सगळे मित्र आपले मोठे झाले पाहिजेत. आपोआप त्यांच्या बरोबर आपण पण मोठं होतो ही नक्कीच माझी आहे. आणि मला जे काही म्हणजे अमितला ज्या वेळेला मला मदत करता आली तर त्याच्याकडं काम करण्याची कला आहे. म्हणजे कुठं पोचायचं कसं हे अमितला चांगलं माहिती आहे. आणि सगळीकडं म्हणजे सातारा असू दे, वाई असू दे, म्हणजे मी आहे, मकरंदाबा आहेत आणि रामराजे आहेत, सगळ्यांकडे अमितनं कामं घेतलीत. नुसतं माझंच नाही, मी एकट्याच नाही सांगत, तर सगळे जिल्ह्यातले जे काय म्हणायचं मातब्बर आहेत सगळ्यांकडे अमितची कामं चालू आहे. म्हणजे अमित सगळीकडं कसा पोचलाय तुम्ही बघा. मी त्याला कुठेही पोचवलेलं नाही, माझ्या पुरतं जेवढा होतं तेवढं. बाकीच्या ठिकाणी अमित स्वतःहून बरोबर पोचलाय आणि आज सगळ्या जिल्ह्यात आज त्याची कामं चाललीत. राहुल त्याच्याबरोबर आहे आणि दोघा भावांनी असंच राहावं, म्हणजे बंधुप्रेम कायम राहावं दोघांचं ही माझी नक्की दोघांना सदिच्छा राहील. बाकी जास्त बोलत नाही. अमितला म्हटलं जेवणाच्या काही तक्रारी असल्या तर आत्ताच विचारून घ्या सगळ्यांना. परत इथनं बाहेर पडल्यावर पुढे गेल्यानंतर परत कोणी आपल्याला शिवाय देऊ नये. दिल्या तर आपल्याला काय फरक पडतो. आणि दिल्याला जर अमितला कळालं तर मग पुढचा आठवडा काय त्यांचं खरं नाही एवढं लक्षात ठेवा. त्यामुळं कोणी काय तसंच वेळ, त्यामुळे कुणी काय गेल्यानंतर काय अमितला किंवा अमितचं जेवण नीट हे काय बोलू नका, नाही तर काय. सुप्रिया वहिनींना विनंती आहे. जयेंद्र दादा महाराजांचं आजच्या या घरगुती कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत करूयात. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. खरं तर अमित याचा आपल्या सर्वांनाच वेगवेगळ्या माध्यमातून परिचय झालेला आहे. वेगवेगळ्या प्रसंगातून आपण अमित यांचं व्यक्तिमत्व अनुभवलेलं आहे. मला आवर्जून अमित या शब्दाचा उकल आणि अर्थ या ठिकाणी सांगावासा वाटतो. ज्या पद्धतीनं त्यानं या घराला तथास्तू नाव दिलेलं आहे हे अतिशय समर्पक आहे. अमित तथास्तू वास्तू म्हणजे वास्तुपुरुष कायम आशीर्वाद देत राहतो. त्याच्यामुळे घरामध्ये कायमच सकारात्मक वातावरण राहील, कायमच मंगलमय आनंदीमय वातावरण राहील याकडे आपल्या सर्वांचं लक्ष असावं. कारण घरामध्ये मंगल असू द्यात, मंगलमय वातावरण घडो किंवा एखादी दंगल घडो, वास्तू तथास्तू म्हणत असते. त्याच्यामुळे आमच्या सर्वांच्या सदिच्छा शुभेच्छा तुम्हाला याच असणार आहेत. आणि अमित या नावाचा अर्थ मी तुम्हाला सांगत होतो की अमित म्हणजे अमर्याद. आणि अमितचं व्यक्तिमत्व देखील तसं आहे, कोणत्याही एका चौकटीमध्ये न बसणारं असं अमितचं व्यक्तिमत्व आहे. याच अमित शब्दाचा दुसरा अर्थ होतो विश्वासास पात्र असणारा. आणि अर्थातच अमित तुमच्या सर्वांनाच अनुभव आला असेल. एकदा का अमितनं एखाद्या व्यक्तीवर जीव लावला तर तो त्या व्यक्तीसाठी अगदी जीवाची बाजी देखील लावण्यामध्ये मागे पुढे पाहत नाही. आणि आपण यस महाराज साहेब सांगतो अमितजी महिपाल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त केल्या जात आहेत. आणि अमित असू दे, हार असू, आपल्या सर्वांचे यानंतर आभार मानतील. तत्पूर्वी वाढदिवसाचा हा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी मंचावर
अमित यांच्या परिवारासमवेत सन्मान्य बाबाराजांच्या शुभ हस्ते या ठिकाणी व्यक्त केला जातोय। वाढदिवसाच्या आपण सर्वजण जोरदार टाळ्या वाजवून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करूया। सन्माननीय सुरेश भाई, आपल्याला विनंती आहे आपण विलासपूर गोळीबार मैदान आणि अमित महताल या परिवाराच्या वतीने सर्वच मान्यवरांचं स्वागत आणि आभार व्यक्त करावे। सर्व जमलेले श्रीमंत छत्रपती आमदार शिवराय भोसले महाराज साहेब वेळेकडून आले आणि विलासपूर गोळीबार मैदानचे सर्व अमितचे मित्र आणि व्यासपीठावर असलेले सर्व मित्र महाराज साहेबांना अमितच्या बद्दल सर्व गोष्टी व्यक्त केल्या। पण महाराज साहेब, तुम्हाला मला खास करून सांगायचं आहे ही वास्तू बांधायला की तुमचा जे पाठबळ आहे तुमच्यासारख्या मित्राचा आणि तुमच्यासारख्या नेत्याचा पाठबळ असल्यामुळं अमितची ही वास्तू उभी राहिली आणि अमितच्या भावी वाटचालीत तुमच्या जे शुभेच्छा दिल्या आजी अमितचे मिसेस माझ्या बहीण आणि आई भाऊ यांचं खूप सगळ्यांचं अमितला पाठबळ आहे। आणि ही वास्तू उभी करताना जे संजयराजे महाडिक आहेत, भालचंद्र निकम आहेत, डॉक्टर उदय फडतरे आहेत, यांचं सगळ्यांचा मोलाचा वाटा आहे। यांना खूप सहकार्य केलं सगळ्यांना अमितच्या भावी आयुष्यात आणि अमितच्या पुढच्या वाटचालीत श्रीमंत छत्रपती आमदार शिवराय भोसले मित्रसमूहाच्या वतीनं आभार मानतो। Thank you. तुम्हाला जे पाहिजे घेतो महाबाला जाऊ द्या महाबाला अण्णा Thank you. बरं घ्या फोटो घ्या तुम्ही आवाज काढा ना सगळ्यांकडे लक्ष द्या आपल्यातले जे आहेत पेरू काका केदारांचा आबा व्हायला नको दादा सरका जरा थोडस आबा येऊन द्यायचे ना गावात काढला नाही तुमको ही जाए तो क्या दीजिए
मेरे दिल के यस अब खुद ही सनम फैसला कीजिए।